टाळ्या वाजवायला काय गोडे वारास वा वा लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने का चरण सेवा मागितली कारण या सेवेमध्ये लीनता आहे या सेवेमध्ये अहंकार जातो या सेवेला करायला काही लागत नाही फार सोपी सेवा आहे फक्त भाव ठेवायचा का चरणावरती मन द्यायचे महाराजांनी बघा काय सांगितलंय चरण सेवा अखंडित कसा अहंकार जातो प्रत्येक जुने मंदिर बघा छोटे दरवाजे आहेत या मंदिराचा बघा ना दरवाजा कसा आहे तर छोटा आहे तिथं असं वाकून जावं लागतंय कलेक्टर असो पंतप्रधान असो काय होतंय वाकून जाणं म्हणजे नम्र होणं देवाच्या पुढं का असं जाता देवा आलो पाया पडायला नाही तिथं भाव असा टाकावा लागतं खाली आलो रे देवा पांडुरंगा म्हणजे काय झालंय नम्र झाला जो नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता मग आपल्यापेक्षा मोठा असल आपल्यापेक्षा चांगला असल ज्ञानानं महाराज आहे कीर्तनकार आहे वयोवृद्ध आहे तपोवृद्ध आहे आपण कुठं डोकं ठेवतो चरणावरी काऊन डोक्यावर डोकं जमत नाही ठेवायला असं धरायचं असं करायचं जमत नाही का नाही जमत का याच्यामध्ये लीनता नाही वाकणे म्हणजे नम्र होणे म्हणून चरण सेवा अखंडित आपला अहंकार गळून पडणे त्याच्यामुळं चरण सेवा अखंडित मग असे प्रमाण दिलं काय तुझे पायी सुख सर्व आहे ते चरणामध्ये पांडुरंगाच्या म्हणून नम्र झाला भूता म्हणून चरण सेवा आहे दुसरं काय मागितलं का देवानं नाही म्हणे साधा दृष्टांत सांगतो साधा काय देवाच्या पायापाशी भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी आणि चरण कुठे पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुलती कशामुळं देवाचा फोटो बघितला तर लक्ष्मी आहे साहेब पाय दाबायला चरणाची सेवा म्हणून तुम्ही बी पाय दाबा पैसा येते बरं काय नवऱ्याच्या पाय दाबल्याच्या नंतर सेवा केल्याच्या नंतर हा एक दोष जातो त्याच्यामधला बरं आहे का नाही नित्य नेम नामित्रो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी लक्ष्मी वल्लभ लक्ष्मीचा वल्लभ म्हणजे पती कोणापाशी नित्य नाम जप करणारा पशी आणि ती लक्ष्मी देवाचे पाय दाबायली मग काय विषय आहे आपल्याला म्हणून चरण सेवा पाहिजे चरण सेवा कशामुळं एका तळ्यामध्ये काही मासे होते काही मासे आणि मासे असे फिरायचे मस्त विहार करायचे आणि एक कोळी आला एका दिवशी
आणि कोळ्यानं असं जाळं टाकलं आणि मासे पकडून नेले. एक त्याच्यातला जुना वयोवृद्ध मासा होता. ते म्हणला, पोरो आपली संख्या कमी व्हाली, रोज कोळी यायला आणि काही मासे घेऊन चालला, आपले कमी कमी होत चाललेत, असं जर झालं तर आपलं अस्तित्व नष्ट होऊन जाईल. त्याच्यातले म्हणले, बाबा तुम्ही जे म्हणाले ते खरं आहे, तुमचा अनुभव ते बोलतो का तो खरा आहे. त्याच्यातले 2-3 टुकार होते, ते म्हणले, काही म्हणते म्हातारे, आवाज द्या थोडा आवाज, विठाल विठाल. काही म्हणते बाबा तुम्ही, कशाचं काय व्हायलंय. बाबा म्हणले, तुम्ही ना काय ऐकू, पण मी एक सांगतो, कोळी आलाय, जाळं टाकायलाय आणि आपले मासे पकडून घेऊन चाललाय आणि आपले सगळे मासे अशानं कमी होत चाललेत, जीवाशी मुकायलेत. मग एक जण म्हणला, बाबा आपल्याला वाचायचंय, मरायचं नाही, काय करायचं सांगा. ते म्हणले, मला अनुभव आहे, असे कोळी मी लय बघितलेत, एक काम करा, ज्या वेळेस कोळी आला तळ्यामध्ये उतरला तर मी सांगतो ती ऐका फक्त. काय करायचं, कोळी उतरल्यावर तळ्यात आला की मी आवाज देतो, कोळी आला रे, कोळ्याच्या पायापाशी चला. ते म्हणले, बाबा हरकत नाही, सगळे मासे म्हणले तसंच करू. कोळी आला आणि कोळी जसा तळ्यात उतरला, बाबांनी सांगितलं, चला कोळ्याच्या पायापाशी जाऊन थांबा. सगळे मासे कोळ्याच्या पायाजवळ. आणि जैन बाबाचं ऐकलं नाही, ते बाजूला फिरू लागले. आता कोळी आला, कोळ्यानं जाळं टाकलं, जाळं पायापाशी पडतं का जवळ पडतं. जाळं कुठं पडतं, लांब पडतं. पायापाशी जाळं पडत नसतं कोळ्याचं, त्याला असं असं करून असं लांब फिरावं लागतं, असं इतक्या जोरात नाही. चला मग कोळ्यानं जाळं ओढलं आणि मग जाळ्यामध्ये पुन्हा मासे आले. कोणते, जे फिरू लागले, बाबाचं ऐकलं नाही ते. आणि मग काय झालं, ते नेले धरून, त्याचा फ्राय झाला तिकडं. इथं कोणी तसं नाही म्हणून सांगलो मी काय येडा काय कुठं बी सांगायला. चला ते मासे गेले, पण जे पायाजवळ आलते त्या माशाचा प्राण वाचला, त्यांचा सगळा जीव वाचला. दुसऱ्या दिवशी कोळी आला आणि कोळी जसा तळ्यात उतरला, ते मोठ्या बाबांनी सांगितलं, कोळी आला रे, पायापाशी चला. सगळे मासे पायाजवळ येऊन थांबले. बाकीचे टाकले, पुन्हा 1-2 सापडले, घेऊन गेला. तिसऱ्या दिवशी कोळी आला, पुन्हा तेच कार्यक्रम. तिसऱ्या दिवशी काहीच सापडलं नाही. कोळी म्हणला, ह्या तळ्यातले मासे संपले, आता आजपासून इकडे यायचं नाही, आपला मुक्कामी करता संपला. जेवढे पायापाशी आले तेवढे वाचले, दृष्टांत संपला. व्यवहारामध्ये तुम्ही आम्ही बघा, मासे जर इच्छा नसताना कोळ्याच्या पायाजवळ, इच्छा नसताना शरण न जाता नुसते जाऊन थांबले कोळ्याच्या पायाजवळ, कोळ्याच्या, तर त्याचा प्राण वाचला. तुम्ही आम्ही जर देवाच्या पायाजवळ जाऊन थांबलो तर तुमचा आमचा जीव प्राण वाचणार नाही का, जीवाचं कल्याण होणार नाही का. सर्व नारायण हा पा हा बघा किती हा
कर धरून या कटे विठाला विठाला जर व्यवहारामध्ये मासे मनात नसताना शरण न जाता लीन न होता नुसते पायाजवळ जाऊन थांबले तर जीव वाचला. मग तुम्ही आम्ही देवाच्या पायाजवळ जर गेलो तर तुमचा आमचा जीव वाचणार नाही का? आमच्या जीवाचं कल्याण होणार नाही का? कारण मन तिथं द्यायचं अगोदर. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. परमार्थाची सुरुवात तीच आहे. मल विक्षेप आवरण 3 दोष आहेत. याच्यातला मल आपल्यालाच काढावा लागणार आहे. विक्षेप नामचिंतन करावं लागणार आहे. आवरण नावाचा दोष गुरु काढते. आणि ह्या पायरीने जर गेलो नाही तर परमार्थ नाही. कहा गए तो कही नाही आणि क्या लाये तो कुछ भी नाही. परमार्थ करायचा कसा तर संतांनी सांगितला तसा. आणि परमार्थ करायचा का? अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती याच्यासाठी परमार्थ करायचा आहे. म्हणून महाराज म्हणले आम्हाला दुसरं काय नको. चरण सेवा अखंडित. काय हो देवाच्या चरणामध्ये तुमचे आमचे चरण बघा. पूर्वीला मुलगी बघायला गेल्याच्या नंतर जुने म्हातारे माणसं त्या मुलीचा पाय ना ते पाय बघायचे. तिला म्हणायचे पाय धुवून बाई आणि चल. सारवल्याला घर असायचं आणि सपाट पाय असला ते करीत नव्हते बाबा. बरोबर आहे का? हे टोपीवाले बाबाला माहित असेल बाबा सपाट पाय असल्यावर जमत नव्हतं ना. लक्ष्मी नाही म्हणत होते पायात. पायात लक्ष्मी नाही. आणि पाय जर असा क्रॉस असन तर मग ते म्हणायचे चांगलं आहे. काय कारण असेल महाराज? याच्यातलं बाकीचं कारण जाऊ द्या पण एक सांगतो. जर सपाट लेवलचा पाय असेल तुम्ही आताच नका बघू. विठाला सपाट लेवलचा पाय पूर्ण जाड असेल. हत्तीचा पाय कसा आहे? हत्तीला जोरात पळता येते का महाराज? कारण तेच आहे. फक्त जुने लोक फार हुशार होते. आणि जर पाय असा क्रॉस असेल त्याचा पूर्ण ठसा खाली उमटत नसेल पायाचा, पाणी जर पाय धुतल्याच्या नंतर त्याचं कारण आहे त्या पायाला ग्रीप भेटते. ग्रीप म्हणजे ती माय माऊली घरी आल्यावर लवकर लवकर काम करते. लवकर लवकर शेतातलं काम आवरती. आणि मग माय माऊल्या म्हणतात तिच्या पायात लक्ष्मी आली. लक्ष्मी कायच काम करायली ती कष्टामुळे आली. आणि पाय सपाट असला त्याला पायाच उचलत नाही लवकर. जाणार वावरात असाच जाणार हत्तीसारखा दमन. आणि पायाला ग्रीप असली. तुम्ही सपाट टायर असते का? टायरला ग्रीप असते. तू ग्रीप सपाट असल्यावर त्याला ब्रेकही लागत नाही. सटकत आहे मग ते. म्हणून त्याला ग्रीप लागते. म्हणून असा पाय आपला तसाच धाग्याचा पाय. विठाला विठाला व्यवहारातले तुमचे आमचे पाय याचं महत्व असं. संतांचे पाय कसे होतो? संत चरण राज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. आपल्याला कवा कवा करण भेटाले पण मस्त भेटाले मध्ये मध्ये सुटायले. विठाला विठाला संतांचे पाय आणि देवाचे पाय. देवाच्या पायाचं काय महत्व आहे? कशामुळे महाराज म्हणले चरण सेवा अखंडित. चला कालिया नागानं बघितल्या. कालिया नागानं यमुनेचा डोह दूषित करून टाकला. देवानं विचारलं आज बघतो आणि त्या चेंडूचं निमित्त केलं आणि पाण्यामध्ये उडी मारली यमुनेच्या डोहामध्ये. काय गळून येत म्हणू नका. कशामुळं? देवाला 2 परीक्षा बघायच्या होत्या. हे कोण कोण आहेत माझे बघू द्या मला. गवळी सगळे नाचू लागले मित्र. लाला पडला लाला पडला. देव म्हणला उडी हाणा रे याच्यामध्ये कोणतरी या मला वाचवायला. मित्र मित्र करायले नुसतंच म्हणतात मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. कवितेपुरतं हा मित्र झाला महाबळी आणि कामा नाही आणतो काळी. तसा मित्र काय करायचा? मित्र कसा पाहिजे? फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी. फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी. भेट रे दोसता दोसता सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. त्याला म्हणायचं मित्र. आत्महत्याच करणार नाही कुणी. आत्महत्याच करणार
मित्र असला जवळ मना सारखा, त्याला म्हणायचं मित्र. आणि शेवटची काय इच्छा होती त्याच्यात, जाळताना मला देह ठेवा असा, जाळताना मला देह ठेवा असा, हात खांद्यावरी टाकल्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. देवाने बघितलं कोणी मित्र नाही आपला. सगळे नाटक चेंडू खेळूस तर पैसे तोपर्यंत देवान सांगितलं कोणी उडी मारत नाही. देवान सांगितलं बाप येते माझा बाप. नंदलाला पळत आले. यमुनेचा डोह विषारी होता, सगळ्याला माहित होतं. बाप आला आणि बाजूला थांबला आणि आरडायला तिथून. नंदलाला म्हणले मी नाही उडी मारत. देवान सांगितलं माझी आई येईल. आई तिकडून पळत आली, यशोदा माता. लाला, देवाला वाटलं आता उडी मारती, पण उडी मारणार की बाजूला झाली काठाला येऊन. आणि तुकाराम महाराजांना बघितलं आणि तुकाराम महाराजांना अभंग केला. मागे मागे सरे माय पावला पावली, अंग राखोनिया माय खेद करी. आई रडायली, पण कसं अंग सावरून मी पाण्यात पडते का काय म्हणून भीती वाटायली ना. आपल्यावर आल्यावर सगळ्याला भे वाटतं बापू. कोरोनामध्ये अशा भाकरी फेकल्या. नुसतं म्हणायचं काम आहे तू माझा आहे मी तुझी आहे, कोणीच कोणाचं नाही. नाही रे, कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत आणि मृगजळवत जाईल या. ज्ञानोबराने सांगितले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल या. किती अवघड आहे. देवान सांगितलं कोणीच नाही बाबा. आणि मग तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे माझे नवतील कोणी, तुझं चक्र पाणी वाचून या. आहे का नाही बाबा कोणी कोणाचं. किडनी देतात बायकोला आणि मग भाकरी घातले की दिवस आपल्याला त्या विठाला विठाला. देवानं सांगितलं माझं कोणीच नाही, फक्त ये. आणि मग बघितलं कालिया नाग वरी आला आणि कालिया नागाला विचारलं तू इथं कसा आला. इथं पशु पक्षी सगळं वातावरण दूषित कशामुळे करायला. त्यानं सांगितलं देवा तुमचं वाहन गरुड आहे आणि गरुड मला तिथं बसू देत नाही. सगळे साप खाऊन टाकायला. गरुडाचं सापाचं फार वैर आहे. गरुडाचं सापाचं वैर, सापाचं मुंगसाचं वैर, उंदराचं सापाचं वैर, लांडग्याचं बकऱ्याचं वैर आणि माणसाचं आणि वैर कधी हा माणसाचं माणसाची वैरच आहे. बहिणाबाई म्हणावं लागलं माणसा माणसा कधी होशील माणूस. तुकोबराय म्हणतात माणूस पण तरी साधे नारायण, नाही तरी हिन पशु होणे. माणसाचे फक्त कपडे आहेत, पोशाख घेतलेला आहे, पण एका माणसासारखी वागायला थोडेच. हा त्यांचं वैर आहे. आणि महाराज म्हणले इतके कट्टर वैर आहे. देवानं गरुडानं सांगितलं मला तिथं तुमचं ते वाहन बसू देत नाही. गरुड वाहन आहे तुमचं आणि मला खाऊन टाकीन ते म्हणून मी इथं आलो. आणि गरुडाला इथं येता येत नाही. रमणक द्वीपामध्ये अगोदर सापाचं वास्तव्य तिकडं होतं. म्हणले इथं येतच नाही, इथं गरुडाला शाप दिलेला आहे. देवानं सांगितलं काय हरकत नाही. देव कालिया नागाच्या फणावर नाचला. नाचताना काय झालं, पाये 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 फणावर असे 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 जोरजोरात नाचले. देवाच्या पायाची मुद्रा, देवाच्या पायाचे शिक्के कालिया नागाच्या फणावर उमटले, फणावर उमटले. आणि देवानं सांगितलं कालिया आता तू जा तुझ्या तिकडं वास्तव्य कर रमणक द्वीपमध्ये, काही होणार नाही. ते म्हणला देवा गरुड आला की मला असंच पकडते. ते म्हणलं आता मी सांगायलो ना पकडणार नाही. कस काय, माझ्या पायाचा शिक्का तुझ्या फणावर उमटलाय. शिक्का शिक्का मला सांगा, तहसीलदारे तहसीलदाराकडे तुम्ही गेले तुमचा अर्ज घेऊन आणि तहसीलदारानं सही केली नाही, शिक्का दिला नाही, तुमचं काम होतं का हो? नाही होत. पण तहसीलदारानं केलं नाही म्हणून तुम्ही कलेक्टरकडे गेले, कलेक्टरनं बघितलं की सही केली आणि शिक्का करून टाकला, आता काम राहतं का हो? कलेक्टरचं झाल्यावर शिक्का तहसीलदाराला आणून दाखवा, हे पहा मन साहेब तुमचं काम तुम्ही जे केलं नव्हतं का ते मी करून आलो वरून. कलेक्टरची सही होणार का नाही? हा कलेक्टरची सही. तसं देवानं सांगितलं माझ्या पायाची मुद्रा तुझ्या फणीवर उमटली. आता गरुड कोणाचं वाहन आहे?
आता गरुड देवाचे पावलं बघितल्यावर काय करतं का त्याला? नागाला गरुड असं जागेवर नमन करण. आमच्याच माणसाचा माणूस आहे, मालकाचा माणूस आहे म्हणून. देवाच्या पायाचे शिक्के बघितलेत नंतर काय करू शकतो गरुड? काहीच करू शकत नाही. ही ताकद देवाच्या पायाची का? तैसा मी पतित परी तुझा मुद्रांकित. मुद्रा उमटवली, मुद्रा. आणि म्हणून देवाच्या पायाचा महिमा सांगताना सांगितलं कार्याला जीवदान भेटलं देवाच्या पायाच्या मुद्रेनं. मग तुमचं आमचं कल्याण चरण सेवेमध्ये होणार नाही का? म्हणून महाराज पुन्हा तेच म्हणतात, काय? चरण सेवा ज्या पायापाशी सर्व सुखे, ज्या पायापाशी जीवाचं कल्याण आहे, म्हणून महाराजांनी सांगितलंय चरण सेवा अखंडित. देवानं सांगितलं चरणाची सेवा देतो. नामदेवराया तुम्हाला वास कुठं द्यायचा? सांगितलं मला पंढरपूरचं वास्तव्य द्या. कशामुळे मागितलं असेल वास्तव्य पंढरपुरातलं? कारण आहे महाराज. महाराज सांगतात जेथे वैष्णव धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश. जिथं वैष्णवाचा वास असतो ती भूमी पवित्र असते. आणि जगाच्या पाठीवर तुम्ही कोणत्याही तीर्थाला जर गेले तर भगवंताचे अवतार बघितल्याच्या नंतर तुम्हाला काही अवतारामध्ये 4 पाय, काही अवतारामध्ये पायच नाही, काही अवतारामध्ये 2 पाय, काही अवतारात 1.5 पायावर उभा आहे. देहुडा चरणी वाजवितो वेणू. प्रभू रामचंद्रानं माग पुढे पाय केलेत राम अवतारात. कृष्ण अवतारात 1.5 पायावर उभा आहे. काय वरा अवतारे 4 पाय. सेवा करता येते को? एकमेव पंढरपूरचं वास्तव्य असं आहे जिथं पांडुरंग कर कटेवरी पावले समान. तिथं पावलं समान आहेत, विटेवर आहेत. आणि म्हणून पायाची सेवा करता येते. म्हणून काय युक्तीपूर्ण मागितलंय? वास द्यावा पंढरीचा. पंढरपूर क्षेत्राचा महिमा किती आहे? महाराज म्हणतात जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेले तर देवाच्या पायावरती डोकं ठेवून तुम्हाला कुठंच नमन करता येत नाही, दर्शन घेता येत
महाराज वैकुंठवासी नथुराम बाबा म्हणायचे, कीर्तनकाराला पोषक प्रमाण असं दिलं योग्य. माझ्या तोंडातलं प्रमाण घेतलं महाराज तुम्ही. वा, असं असं प्रमाण म्हणजे कोटीची नोटे योग्य, त्याला म्हणायचं प्रमाण. असं प्रमाण असलं, असे भजने असले. आता किती वाजले? 10, 12, 1 वाजेपर्यंत चलू आपण आता. जगाच्या पाठीवरती असा देव तुम्हाला कुठं दिसणार नाही. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कुठे. पहिल्या चरणात महाराजांनी सांगितलं कसं नम्र व्हायचंय. पंढरपूरला गेल्याच्या नंतर तिथं नुसता कळस बघा, कळस बघितला देखीता कळस उत्तराचा तात्काळ हा नाश अहंकाराचा. तिथं गेल्याच्या नंतर पाया पडे जन एकमेका. काय पुन्हा पूर्वार्धात या पंढरीच्या लोका नाही अभिमान. आले की नाही चरण सेवा? आली की नाही? पाया पडे. कलेक्टर जरी असू द्या पाया पडणार, कलेक्टर असू द्या. का? त्या ठिकाणी त्या क्षेत्राचा महिमा असा आहे, तिथं अहंकार गळून पडतो. म्हणून महाराजांनी काय मागणं मागितलंय? वास द्यावा पंढरीचा. उत्तरार्धामध्ये चला वास्तव पंढरपूर फार महिमा आहे. तिथल्या तीर्थाचा महिमा आहे, पुंडलिक भक्ताचा महिमा आहे, पांडुरंगाचा महिमा आहे. आपल्याला वेळ नाही. उत्तरार्धामध्ये सदा संग हरिदासाचा. संतांच्या संगतीमध्ये गेले तर तुझी हे संगती झाली आमची निश्चिंती. काय होणार आहे? नाही देखिले ते मिळे. संतांच्या संगतीत संतांचे चरणावर लागले तरी कल्याण. कृपा कटाक्ष निहाळिले आपुलिया पदी पैसविले. माऊली सांगतात संताचे नि अंग लगे पापा ते. कसं? संत भेटल्याच्या नंतर कृपा होती. साधा दृष्टांत सांगतो. जगाच्या पाठीवरती आमच्या इकडं एक डॉक्टर झाला, MD डॉक्टर झाला, MD डॉक्टर. संताची संगत काय असते. आणि डॉक्टर झाल्याच्या नंतर मामाची मुलगी केली, मामाची मुलगी 4थी पास, आणि हा सर्जन MD झाला. आणि घरी गेल्यावर तिला म्हणावं लागतं डॉक्टरीन बाई, डॉक्टर साहेब घरी आहेत का? कशामुळं? संगत डॉक्टरची केली. मास्तरीन बाई ती 4थी पास आहे आणि तिला मास्तरीन बाई का? सर सोबत लग्न केल्यामुळं. आणि महाराजाच्या बायकोला महाराजीन बाई, महाराज घरी आहेत का? आणि तिला हरिपाटीन. कशामुळं? संगत कोणाची केली? महाराज तुम्ही मृदंगावर बसले, आता इथं तुम्ही गायक होते, संगत मृदंगाची केली, मृदंगाचार्य झाले का नाही? संगत तुम्ही कशाची करतात ते फार महत्वाचं आहे. जगाच्या पाठीवरती एक वेळेस तुमची पंगत चुकलीच चालतंय, पण संगत कधी चुकू देऊ नका. एक मोठा साधू महात्मा चालला, संत महात्मा. कुंभाराचा आवा होता, गाडगे भाजलेले बघितले. एक गाडगं फुटलेलं होतं, असं बाजूला ठेवलं. महात्माजीनं बघितलं आणि सांगितलं बाबा हे गाडगं का बाजूला ठेवलंय? महाराज म्हणे ते पाझरते, फुटकय, त्याला कोणी घेणार नाही. आण म्हणलं इकडं. किती रुपयाचं आहे? 20 रुपये. देऊन टाकले. पण त्यानं सांगितलं बाबाजी ते गाडगं पाझरते, फुटकय हो, त्याला कोणी घेत नाही, तुम्ही कशामुळे घेतात? अरे आण रे. संत महात्म्याचा हात लागला फुटक्या गाडग्याला. चला, त्या महात्म्यानं गाडगं धुतलं, त्याच्यात पाणी भरलं आणि महादेवाच्या पिंडीवर आणून टाकलं. टिप 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 पाणी महादेवाच्या शिरावर पडतं. आणि आता लोक आल्यावर पहिले गाडग्याच्या पाया पडते आणि मग महादेवाच्या. संगत कोणाची केली हो? संताची संगत केल्याच्या नंतर फुटक्या गाडग्याचं कल्याण झालं. हे आमचं गाडगं आहे. हे गाडगं कुंभाराच्या आव्यात केलेलं आहे. ब्रह्मदेव नावाचा कुंभार आहे, त्यानं हे गाडगं केलंय. मग ह्या गाडग्याला जर संताची संगत झाली, ओरिजिनल बर काय, नाही तर टीव्हीवर पाहणारे आता बातम्या चालली तशी नाही बर काय. कोणा संग फोटो काढू नका, नाही तर कोणाचा फोटो कुठं बुजून कसा येईल काही सांगता येत नाही. त्याच्यामुळं मी कीर्तन झाल्यावर फोटो काढू देत नाही कोणाला. विठाला त्या महाराष्ट्रामध्ये संतांनी आम्हाला एवढे विचार दिले. नवसे कन्या पुत्र होती, का करणे लागे
लागे पती, त्या महाराष्ट्रात असं घडतंय. वायाची वागवावी कटारे, माऊली सांगतात कशाला, जर शत्रू मंत्रानं मरत असन तर तलवार कशाला ठेवायची इथं, काय गरज आहे बाबा, बरोबर आहे का, नाही गरज नाही. आणि त्या महाराष्ट्रात असं घडतंय. चला संतांची संगत करा, जीवाचं कल्याण होणार. ते संत तसे पाहिजे ओरिजिनल, तेची संत जयाचा हेत विठ्ठली, निनती काही टाना टोना, नामस्मरणा वाचून या. माळ घातली गंध लावला तर आम्हाला माऊलीच म्हणणार. संगत कशाची केली, माळीची आणि गंधाची, त्याच्यामुळे आम्हाला माऊली, रामकृष्ण हरी, जय हरी, आहे का नाही. मग ज्ञानेश्वरी वाचली आम्हाला माऊलीच म्हणणार. तुम्ही हा पोशाख घातला का तुम्हाला भालदारच म्हणणार, चोपदारच म्हणणार. तुम्ही संगत त्याची केली म्हणून. तुम्ही संगत कशाची करता, एखाद्या वाईट गल्लीत जर तुम्ही गेले आणि महाराज असू द्या, पण तिथं जर तुम्हाला बघितलं तर तुमची काशी झाल्याशिवाय राहणार नाही. कशी, मी सांगतो प्रमाण, डेकनाच्या संगे हिराचो, हिरा किती टणक असतो माहितीये का, हिरा इतका टणक असतो, आयरनीवर ठेवला आणि वरून जर घन घातला तर त्या घनामध्ये जाऊन बसतोय पण फुटत नाही. किती काय बाबान बसून प्रमाण दिलं. अरे वा, हे जुने जुने सास आहे त्या सगळ्या, हे काही साधी गोष्ट नाही. याच्या पुढं आपण हिशोबात राहायला पाहिजे. श्रोते काही साधारण नाहीत, भजने काही साधारण नाहीत. हा, एका मोठ्या महात्म्याचं वाक्य, या श्रोत्याला अख्खे गाथे ज्ञानेश्वरी पाठ असते, यायला भजनी मालिका पाठ आहे. गायकायला फक्त भजनी मालिका, दांडेकर मामाची, बंकट स्वामीची, यायला गाथे ज्ञानेश्वरी. एखादी म्हातारी अशी कापसाच्या वाती करता करते, महाराज तुमच्या याच्यात ते निघालं नाही, हे कथा चरित्र सगळं माहिती त्याला. आणि आपल्याला सगळ्या गाथा, तुम्हाला सगळ्या दांडेकर मामाची मालिका सगळ्या पाठ आहेत, आणि आमचं फक्त टाकड्या तुकड्यावर चालते. टाकडे तुकडे असले तरी आमचं धकत तेवढं. चला, हिरा इतका टणक असतो, त्या आयरनीमध्ये जाऊन बसतो पण फुटत नाही. त्याच हिऱ्याला ढेकणाचा संग झाला, त्याचं पाणी होऊन जाते. जुने ढेकणं होते पा बाजावर, याच्यावर आता नाही, आता मच्छर आले. ते ढेकणं त्याला संगत झाली नुसती हिऱ्याची की त्या हिऱ्याचं पाणी होतंय. मग कुसंगे नाडाला साधू तैसा, संगत कोणाची करायची. साधा एक दृष्टांत सांगतो आणि आपल्या सेवेला समाप्त करतो. सत्य घडलेली कथा सांगतोय. परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुका आहे. वैकुंठवासी मारुतराव महाराज दत्तापूरकर यांचं कीर्तन चालू.
महात्म्याचं जीवन काय असतं महाराज. कीर्तन चालू असताना एक धिप्पाड माणूस उठला, 7 फुटाची उंची. संताची संगत काय असती, 7 फूट उंच. त्या माणसाचं आडनाव होतं सानप. एवढा जाडजूड माणूस. त्या माणसाला 7 ते 8 मीटर कपडा लागत होता. एवढाला एक एक दंड होता, हातपाय तेवढी उंची. सत्य कथा आहे. त्या माणसानं खाऊन येते खाल्लं, पिऊन येते पिलं. माळ नव्हती, व्याजवारी सावकारकी केली. मारुतराव महाराजांचं कीर्तन चालू आणि भल्या कीर्तनात उठला आणि सांगितलं, महाराज कीर्तन बंद करा. मारुतराव महाराज म्हणले, कीर्तन बंद करा? कशामुळे बंद करायचं, काय चुकलं? त्यानं सांगितलं, महाराज माझं चुकलं म्हणलं, तुमचं काहीच चुकलं नाही. काय चुकलं? मी खाऊन येते खाल्लं, पिऊन येते पिलं, म्हणून माझी चूक झाली. तुमच्या कीर्तनातून, तुमच्या अमृत वचनामधून मला काहीतरी बोध झाला, उपरक्ती झाली, मला क्षमा करा आणि तुमची माळ घाला तुमच्या हातानं. आणि तिनं कार्यक्रम करून आलेला. महाराज म्हणले, आता तुला ह्या अवस्थेत माळ घालायची? जा म्हणले, वेळ मारून नेण्यासाठी. महाराज म्हणले, मारुतराव बाबा म्हणले, जा आंघोळ करून ये, आंघोळ. कीर्तन ज्या ठिकाणी चालू होतं त्याच्या बाजूला आड होता. तसाच गेला पठ्या, आडातलं पाणी शेंदलं आणि तशी सचेल स्नान केलं कपड्यासहित आणि कीर्तनात हजर. महाराज म्हणले, आली का बला पुन्हा? आता टाळू लागलो मी. म्हणला, बाबा घाला माळ. महाराज माळ घालण्याच्या अगोदर एक सांगतो, काय? ही माळ तुम्ही घाला, पण ही माळ मला टिकली पाहिजे. टिकली पाहिजे म्हणलं, तू काही खाशीन आता, मी घालून गेल्यावर काय करू? मी आमच्या तिकडे सृष्टीला एक जणाला माळ घातली. पुढच्या वर्षी त्याच्या गळ्यात माळ नव्हती. ते म्हणला, महाराज पिदाड्याने काढून घेतली. मला म्हणला, लय माळ करी झाला होता. आम्ही म्हणलं, तुला काय अर्थ गोड लागत असेल मस्त. महाराज ही माळ टिकली पाहिजे. मारुतराव महाराज होते महाराज. ते मारुतराव महाराज म्हणले, ही माळ टिकती, पण मी जे सांगतो ते कर. काय करायचं म्हणला? एकादशी धरायची, पंधरवारी एकादशी. त्यानं सांगितलं, बाबा कधी कधी 2 एकादशी येतात, कोणत्या धरायच्या? बाबा म्हणले, दोन्ही धर. पंढरपूरची वारी करायची, आळंदीची वारी करायची आणि रामायणातल्या काही ओव्या वाचायच्या. ते म्हणला, महाराज हे सगळं करतो, पण माळ निघाली नाही पाहिजे. ये. आणि दुसरं मागणं सांगतो. दुसरं काय? मला गुढीपाडव्याच्या दिवशी, गुढीपाडवा सोमवारी आला पाहिजे आणि 3.5 मुहूर्तापैकी एक गुढीपाडवा त्याच दिवशी मला मरण आलं पाहिजे. कोणी मागितलं? त्यानं. महाराज म्हणले, अवघडच काम आहे. त्या दिवशी मला मरण आलं पाहिजे, तरच तुम्हाला खरा महाराज मानीन. महाराज म्हणले, जाय त्याच दिवशी मरशील. मारुतराव महाराज. कीर्तन झालं. महाराजांनी गळ्यातली माळ काढली स्वतःच्या. काय भाग्यवान माणूस असन. स्वतःच्या गळ्यातली माळ काढली आणि त्याला घातली. कीर्तन झाल्याच्या नंतर गाडीमध्ये बसल्यावर ड्रायव्हरनं विचारलं, म्हणले, महाराज तुम्ही त्याला माळ घातली आणि सांगितलं सोमवारी मरशील म्हणून, नाही मेल्यावर? महाराज म्हणले, मग ते थोडं उठून बघणार आहे आपल्याला कवा मार म्हणून. मेलं कधी मेलं, पण तुम्ही बोलले ना, काहीच हरकत नाही. कालांतरानं 2 एकादशी केल्या, पंढरपूरची वारी केली, आळंदीची वारी केली. नित्यनेमानं रामायणातल्या काही ओव्या वाचायच्या. मागचं कॅलेंडर जर काढून बघितलं तर पाडव्याच्या दिवशी एक सोमवारी पाडवा आलता, गुढीपाडवा. त्या दिवशी उठला, सकाळी स्नान केलं, गुढी उभारली आणि रामायणातल्या काही ओव्या घेतल्या आणि रामायणाच्या ग्रंथावरती डोकं ठेवलं आणि देह समर्पित केला. काय भाग्याचं मरण आलं. कशामुळे आलं? संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर जीवाचं कल्याण होतं. सत्य घटना आधारित आहे. सत्य संतांच्या मुखातले शब्द आहेत. तुका म्हणे खरे. कशामुळे होणार आहे? तैसे गुरुमुखीचे अक्षरू, अंगी सान परिणाम थोरू.
सहज बोलणे हितोपदेश. म्हणून चांगल्याच्या संगतीत जा, चोट्याच्या संगतीत गेल्यावर पोलिस झपके देते. हा लय अवघडे. तू नुसता उभा होता बस गाडीमध्ये, नुसता उभा नव्हता तरी पकडून नेतेत. हा तू दगड मारताना दिसला ना, म्हणून संगत चांगल्याची पाहिजे. जीवनामध्ये जर बघितलं, जीवाचं कल्याण करायचं, हे काय महाराज, हे काळा नळाची तोंडी, घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखडे तवते सरे. मरणार आहेत महाराज. 100 वर्ष आयुष्य सांगितलंय. कोरोनाने एक वॉर्निंग दिली, 100 वर्ष कोणी जगणार तसं काय सांगता येत नाही, जगन नाही एखादं. पण आता आयुष्य 70 मध्ये जवळजवळ आजार व्हायले सगळ्याला. हे जुने टोपेवाले माणसं आहेत का, याच्याकडेच बघा. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वेडीचे, तैसे देहांतरा ते स्वीकारीचे चैतन्य ते. तसंही महाराज, कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा. ज्ञानोबरायाने सांगितलं, आपलं मरण आपल्याला कळतं, योग्याचे लक्षण येत. कानी घालून या बोट, नाद जे ऐकावे, न ऐकता जाणावे 9 दिवस. आपल्या आपल्या कानामध्ये बोट घाला. जर एक नाद ऐकू नाही आला तर आयुष्य आपलं फक्त 9 दिवस राहिले. आपण 9 दिवसाच्या आत मरणार. भोवया पाहता, ह्या वरच्या भोवळ्या आहेत ना, ह्या भोवळ्या ह्या आपण बघितल्या असे वरी डोळे केल्याच्या नंतर, तर या भोवळ्या नाही दिसल्या तर महाराज 7 दिवसाच्या आत माणूस मरतोय. 7 दिवसाच्या आत. बघा दिसायलात का बाबा, दिसल्या का महाराज? मी कीर्तनात सांगितलं असं, आणि एका माय माऊलीला भोवळ्या तिच्या दिसल्या नाही, रडतच आली कीर्तन झाल्या. महाराज मरते म्हणले मी 7 दिवसात. मी म्हणलं आता 12 वाजले, हे दिवस संपला, 7 दिवस राहिले. ती म्हणली मला मरायचं नाही महाराज. आणि मग मी तिच्याकडे बघितल्यावर मला फॉल्ट कळाला तिचा. तिनं ती बारीक प्लकिंग केली ती अशी, आणि त्या प्लकिंग ना आता निसर्गाचा जे नियम आहे महाराज, त्याला असं बारीक केल्यावर कशा भोवळ्या दिसत्या तुम्हाला. मग इथं कसं तुमचं योगशास्त्र लागन. मी म्हणलं याला उपाय सांगतो, 11 वामनाचा अभिषेक करावा लागेल, 50,000 रुपये फीस आहे म्हणलं. उगं सांगायला एवढी कोण देणार आहे मला. आणि इथं तर पाकिट मुक्तच आहे पुन्हा. मग ती म्हणली काय हरकत नाही महाराज, करते. डोळ्याला पट्टी बांधायची, 3 महिने म्हणलं खाली उतरायचं नाही आणि काहीच करायचं नाही, हेच व्रत आहे. जेवायचं जाग्यावर, बाकीचे विधी करायचे. 3 महिन्याच्या नंतर महाराज वाढल्या ना भवळ्या, जमलं ना आपलं. म्हणले महाराज तुमच्यामुळेच गुण आला आपल्याला. 7 दिवसाच्या आत आपल्या भोळ्या जर दिसल्या नाहीत तर आपण जाणार. चला, आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस कधी आहे माहिती का? ह्या नाकाचा शेंडा. नासागरीचे आग्न न दिसता नाही तरी त्याची दिनी म्हणा रामकृष्णारी. नाकाचा शेंडा खाली डोळे केल्याच्या नंतर जर दिसला नाही तर शेवटचा दिवस आहे. जगाच्या पाठीवरचा कोणताही डॉक्टर अमेरिकेत नेलं तरी आपल्याला वाचू शकत नाही. जुने माणसं मरण कळत होतं, त्या काही काही लोकांना अभ्यास होता महाराज. आजही माझं स्वतःचं निरीक्षण आहे. मी आमच्या पाहुण्याचा नाकाचा शेंडा वाकडा झालेला बघितला आणि त्याच दिवशी ते गेले. नासागरीचे अग्र न दिसता नैनी तरी त्याची दिनी म्हणा रामकृष्णारे. प्रत्येकाच्या नाकाचा शेंडा प्रत्येकाच्या डोळ्यानं दिसतो स्वतःच्या, ते बघायचा. नाही दिसला त्या दिवशी हरिपाठ म्हणा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी त्या दिवशी शेवटचा. आणि मग जीवनात राहिलंच काय महाराज? क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भाऊ सिंधू. मग परमार्थ करायचा काय? साधा परमार्थ आहे बघा. एक मी सांगतो, मी एक उलटा महाराज आहे महाराज. आणि आपल्या धोत्रावर जाऊ नका, मला 1 लाख रुपये पगार आहे. मी एक उलटा महाराज आहे. मी MSCB मध्ये प्रिन्सिपल ऑपरेटर आहे. आणि मी सांगतो काही महाराज लय चांगले, खूप छान महाराज. मी सांगतो पंढरपूरला नाही गेले तरी चालतंय, हरिपाठ नाही आला तरी चालतंय, गाथा नाही आला तरी चालतंय, ज्ञानेश्वरी नाही आली तरी चालतंय. नियमानं नीतिमत्तेनं तुमच्या वाट्याला आलेलं कर्म ते करा, चांगलं करा, तेच तुमचा परमार्थ आहे. कुठे जायची गरज नाही. काहीच बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद व्हावा. आमचे काही महाराज लोक हे झपकायला पाहिजे अगोदर. काही बरं काय, सगळे नाही. हे म्हणले दिंडील पंगत द्या,
हे करा ते करा, काही नाही, काही होत नाही महाराज, कुठं जाऊ नका, काही नाही. परमार्थ नाही, मी सांगतो आपल्या वाट्याला आलेलं कर्म विधीने सेवन, विषय त्यागा ते समान, त्याला म्हणायचं परमार्थ. जर इथं कोणी व्यापारी असन त्यानं व्यापार करताना एक तुकोबरायचं चरण घेऊन जा, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. संपला विषय, कीर्तन ऐकू नका, काही घेणदेण नाही, झाला परमार्थ. जर इथं कोणी विद्यार्थी असेल, इथं वेळ असला तर या आणि एक चरण तुकोबरायचं घेऊन जा. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. विद्यार्थी देशामध्ये अभ्यास करा, कलेक्टर व्हा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, तोच तुमचा परमार्थ. ते कर्म करत राहा, संपला विषय. वेळ असला तर इकडे या, संतांचे विचार घ्या. वैकुंठवासीनं थोरम बाबा म्हणायचे, बाबा डॉक्टराला काय करू, सेवा कशी करू परमार्थाची. बाबा म्हणले फीस किती आहे दवाखान्याची? 500 रुपये. 400 रुपये घे गोरगरिबाची, आशीर्वाद लागन, तेच परमार्थ आहे. सीमेवरचा जवान म्हणला मी पंढरपूरला वारीत चाललो, सगळेजण म्हणले जमतक बाबा. शेतकरी जर म्हणला मी चाललो पेरणी सोडून तिकडं, जमतक बाबा. मडे झाकून कळती पेरणी, ऐसी कुणबियाची वाणी लवला हो, ओटीच्या परीस मुठीचे ते वाढे. कसं जमतं का नाही? माय माऊल्यांना वेळ असला तर इकडं या, पंढरपूरला नाही गेला तरी चालतं, पण एकच सेवा करायची, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा. एवढं करा. काय म्हणल्यावर मग मला सांगा, कोणी म्हणला नाही एखादा हे परमार्थ नाही, मला भेटा, मग मी सांगतो त्याला, मला भेट घालून द्या. सावता महाराजांना आपल्या शेतीमध्ये कर्मामध्ये देव बघितला. पंढरपूर इतक्या जवळ होते पण पंढरपूरला कधी गेले नाही. जगाच्या बापाला पांडुरंगाला तिथे यावं लागलं. याला म्हणायचं सेवा, याला म्हणायचं परमार्थ, निष्काम सेवा. कीर्तनाला नाही आली तरी चालतंय महाराज. काय 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 सांगणार कोण? चांगले चांगले महात्म्याचं ऐका. मग अशी येणं प्रमाण दिलतं ना, तशाचा ऐकून सुद्धा नाही तर दोष लागतो. म्हणून सांगतो परमार्थ. परमार्थ म्हणजे काय? विधीनं सेवन करायचं, तेच परमार्थ आहे. असं मला वाटतं. मी उलटा महाराज आहे म्हणून सांगायला का ज्ञानेश्वर काल म्हणायची ज्यांनी आता हे रेकॉर्ड केले काय सगळं, एक विनंती, हे कुठंच टाकू नका. काय मी काय मोठा महाराज नाही, काय नाही विषय नाही, याच्यात काही चुकीचं असू शकतं. त्याच्यामुळं एक विनंती, हे कुठेही टाकू नका, तुमच्या पुरतं ठेवा आणि तुम्हीच बघा. बोलिलेले कुरे वेडेवा कुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध. बोला. ऐका, या भोलेनाथाच्या मंदिरामध्ये ज्यांच्या निमित्ताने सहज धर्मासाची प्रणाली केल्या रुग्णालयाने एक कारण आहे आणि त्यांच्यामुळं सेवन करायला भेटले. त्याबद्दल तुमचे आणि सर्व महाराजांचे पहिल्या दिवशी नाही गावात शेवटच्या कीर्तनाची हरी महाराज खवडे